सहकारी आहेत या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। या दिवशी बोलण्यासारखं काही नाही आहे, सगळ्यांना माहीत आहे, परंतु आपल्या शाळेसंबंधीच्या ज्या मागच्या महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, घटना घडल्या, तर आमची बाजू कोणच ऐकून नाही घेतली आणि सगळं परस्परच तिकडे मुलं मुलीवाले एकत्रित झाले, लग्न तोडून टाकलं अशासारखं झालं। पण नवरदेवाला विचारायला लागत होतं एकदा का रे बाबा तुझं म्हणणं काय आहे, तर ते जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं। ते काम हो ना हो हा भाग वेगळा आहे। आम्हाला काही लोकांनी असं म्हटलं होतं की बालाजी संस्थानचं जे शेत आहे ते एक शेत इकडचा तुकडा जो आहे तो बऱ्याच दिवसापासून पडिती आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही शाळा सुरू केली तर जीवनपुऱ्यातल्या मुलांना डोनेशन फ्री इंग्रजी शिक्षणाची सोय 12वी पर्यंत या ठिकाणी होईल। आणि मग त्या विनंतीला आम्ही थोडासा विचार केला आणि मग तो प्रस्ताव बालाजी संस्थांकडे पाठवला की आमच्या संस्थेची अशा प्रकारची इच्छा आहे, आम्हाला प्रायमरी इंग्लिश मीडियम सुरुवातीला सुरू करायची आहे, नंतर हायस्कूल आणि नंतर मग ज्युनियर कॉलेज पर्यंत पोहोचवायचं आहे। भविष्यामध्ये जसजसे योग येतील तसतसं आम्हाला पुढे पुढे जायचं आहे आणि सगळं तुमच्या सहकार्याने। जर बालाजी संस्थान आम्हाला सहकार्य करत असेल तर, म्हणून आमचा कुठलाही आग्रह नाही, शेवटी जे काही आपण करणार आहोत तर माझे मुलं काही या शाळेमध्ये येऊन शिकणार नाही आहेत किंवा मॅनेजमेंटचे मुलं या ठिकाणी शिकणार नाही आहेत किंवा आमच्या घरच्या बायका मंडळी आहेत त्या काही नोकरीला लागणार नाही आहेत, शिकणार आहेत याच परिसरातले मुलं, जीवनपुऱ्यातलेच मुलं आणि कामाला सुद्धा याच परिसरातल्या मुलांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे। आणि इथून परतवाडा जाणं, परतवाड्यामध्ये डोनेशन देणं, ॲटोचा खर्च देणं आणि या सगळ्यापेक्षा आपण त्याच तोडीचं शिक्षण जर इंग्रजी शिक्षण या जीवनपुऱ्यामध्ये आपण देऊ शकलो तर काय हरकत आहे। म्हणून अशा प्रकारचे आम्ही पत्र दिल्यानंतर मॅनेजमेंटचे जे लोक आहेत ट्रस्टी त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला होकार दिला। बालाजी संस्थांच्या 3 सभा झाल्यात आणि 3 सभेमध्ये शेवटी बालाजी संस्थांनी ठराव मंजूर केला की ज्ञानदीप पब्लिक स्कूलला इंग्लिश मीडियम शाळा करता आपल्याला जागा या ठिकाणी द्यायची आहे। आम्ही त्यांना म्हणालो होतो की आज आमचं जे आहे स्वरूप छोट्या प्रमाणात आहे, आज आम्ही तुम्हाला 10,000 रुपये भाडं देऊ त्या जागेत, जे काही लागवड तुम्हाला 10-12 हजार मिळत असेल ते आम्ही देऊ, परंतु 10-15 हजार रुपये आम्ही मॅनेजमेंटचे लोक तुम्हाला आणून देऊ। जेव्हा बालाजी उत्सव होईल तेव्हा वर्गणीच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला 10-15 हजार रुपये अतिरिक्त आणून देऊ। म्हणजे बालाजी संस्थांचं उत्पन्न किती झालं, 20-25 हजार। जसजशी आपली शाळा मोठी होईल त्या प्रमाणात बालाजी संस्थांचं जे भाडं आहे हे भाडं सुद्धा काय जाईल, वाढत जाईल। म्हणजे 10,000 रुपयात दिलं आणि संपला विषय अशा प्रकारचा भाग नाही। त्यांनी सुद्धा ते स्वीकारलं। मॅनेजमेंटचे सगळेच लोक त्या ठिकाणी हजर होते, 3ही सभावर त्यांच्या सह्या आहेत। परंतु दुःखाची बाब अशी की ज्यांनी सह्या केल्या त्यांनाच आठवत नाही की आपण सभेमध्ये होतो काय, आपण सह्या केल्या काय हे त्यांनाच आठवत नाही। मला वाटतं डॉक्टर साहेब अल्झायमर रोग कदाचित या ट्रस्टींना झाला असावा। अल्झायमर रोग असा असतो आजार की माणसाला आता काय जेवलो ते आठवत नाही। म्हणून त्यांच्या घरच्यांना मला विनंती करायची आहे, ज्यांना अल्झायमर झालेला आहे की त्यांची काळजी घ्या, नाही तर तुमचं शेत प्रॉपर्टी तर कोणाला लिहून देतील आणि घरी येऊन सांगतील की मला माहितच नाही कशावर सह्या केल्या म्हणून, असं व्हायला नको। म्हणून चिंता मला त्यांच्या कुटुंबाच्या प्रॉपर्टीची आहे की त्यांना तो विसर पडायला नको। आणि अशा प्रकारे जर त्या ठिकाणी संस्थानं चालत असेल, शब्दाला किंमत नसेल, आपण सह्या केल्या त्याचंही भान तुम्हाला नसेल तर खरोखरच तुम्ही त्या संस्थांच्या पदावर आहात, त्या पदाला तुम्ही न्याय देत आहात का? 3 पिढ्यापासून संस्थान तुमच्याकडे आहे। किती उद्धार झाला हो बालाजी संस्थांचा। परंतु आमचा असा उद्देश होता की आमच्या शाळेच्या माध्यमातून बालाजी संस्थानला कसं मोठं करता येईल त्याचं प्लॅनिंग आम्ही तयार केलं होतं। कारण जोपर्यंत एखादं धार्मिक संस्थान सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये येत नाही, सामाजिक कार्य करत नाही, तोपर्यंत ते संस्थान मोठं होत नाही। आज अनेक संस्थानं आहेत, देवस्थानं आहेत, त्यांच्या जमिनी आहेत, परंतु त्या ठिकाणी ते संस्थान मोठे झालेत का? नाही।
जे जे संस्थाने सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये आलेत, समाजाकरता काहीतरी करू लागले, शाळा उघडल्या, दवाखाने उघडले, लायब्ररी उघडली, अभ्यासिका उघडल्या, आणखी जनसेवेचे कामं करू लागले, ते संस्थानं मोठं झाले. 20-25 वर्षापूर्वीची वाघामाता, आम्ही जेव्हा ट्युशनला परतवाड्याला जात होतो तेव्हा धुऱ्याच्या कडेला 2 दगड तिथे शेंदूर लावलेले होते. कदाचित त्यांना माहित असेल महाजन. अजूनही कोणाला, मला तरी डाऊट आहे की वाघामाता आहे म्हणून. कोणीतरी नाव दिलेलं आहे वाघामाता, पण वाघामाता नाही. कारण आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. आम्ही जेव्हा शाळा कॉलेज शिकत होतो तेव्हा कोणीतरी नामकरण केलं. का बरं मोठं झालं? कारण त्या संस्थेचे पदाधिकारी तशा प्रकारचे सक्रिय आहेत. कुठली जमीन आहे हो वाघामाताकडे? काहीच नाही. 1 एकराचा तुकडा देखील नाही. तरी देखील बालाजी संस्थांच्या तुलनेत ते पहा, 500 वर्षाचं मंदिर आणि 20-25 वर्षाचं मंदिर यामध्ये फरक तुम्हाला दिसेल. याचं कारण त्या ठिकाणी पदावर असणारे लोक कसे आहेत. म्हणून शेगाववाल्यांनी जर त्या ठिकाणी दवाखाने आणि शाळा उघडल्या नसत्या, कॉलेज उघडलं नसतं, तर शेगावमध्ये भारतातून लोक आले असते का हो? नाही. म्हणून जोपर्यंत धार्मिक संस्थाने सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये येत नाही तोपर्यंत ते देवस्थानही मोठे होत नाही, प्रसिद्धी मिळत नाही, पॉप्युलॅरिटी त्याला मिळत नाही, म्हणून ते संस्थान मोठे होत नाही. परंतु या सगळ्या संघर्षामध्ये काही लोक जे होते विरोध करणारे, रामायणामध्ये काही होती, महाभारतामध्ये शकुनी होता मामा, असे काही शकुन मामा 2-3 समोर आले आणि सगळ्या गावकऱ्यांना मिसगाईड केलं. 2 कोटीची जागा पचवणार आहे, 2 कोटीची जागा पचवणार आहे. अरे देवस्थानाची जी जागा असते ती नुसतं लागवड देण्यासाठी नसते, तर समाजाकरता त्या जागेचा काय उपयोग होऊ शकते, नवीन पिढी काय घडणार आहे, लोकांना कशाची गरज आहे, दवाखान्याची, आरोग्याची, औषधाची, हे जर संस्था काम करत असेल तर तेच देवाला प्रिय असते. देवाला नैवेद्य नको, देवाला अशा प्रकारचं नैवेद्य पाहिजे की समाजाला त्या ठिकाणी काय देईल ते संस्थान, समाजाला कसं पुढे आणेल, विद्यार्थ्यांची हे नवीन पिढी कशी घडेल, गरिबांकरता हे संस्थान काय करेल, हा खरा देवाला नैवेद्य असतो. परंतु वर्षातून एकदा दिंडी काढली आणि गाव भोजन केलं म्हणजे संस्थान होत नाही, वावडं लागवड न केलं म्हणजे संस्थान मोठे होत नाही. संस्थान मोठे होतात सोशल ऍक्टिव्हिटीजने. आणि भरपूर जे प्लॅन आमच्याकडे होतं ते प्लॅन आता जागेवर राहिलं. परंतु मी पालक मंडळींना या ठिकाणी विनंती करतो की आमचा शब्द जो आहे तो आम्ही तुम्हाला दिलेला आहे. इंग्रजी माध्यमातली शाळा सुरू होईल म्हणजे सुरू होईल आणि डंक्याच्या चोटवर सुरू होईल. परंतु ते कुठे सुरू होईल हे मी माझं आज डिक्लेअर करणार नाही. आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत. लगेच 3-4 महिन्यामध्ये तो निर्णय होईल आणि त्याहीपेक्षा सुंदरशी शाळा इंग्रजी माध्यमातील गरिबांकरता कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही, लायब्ररीची व्यवस्था, UPSC MPSC क्लासेसची व्यवस्था, अभ्यासिकाची व्यवस्था, हे सर्व काही आम्ही लायब्ररीच्या माध्यमातून रवी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. दिंडी वाजवल्यानं, गाव भोजन केल्यानं अशा प्रकारचा विरोध करणारे हे समाजकंटक लोक ते प्रत्येक समाजामध्ये आहे. आपल्या भारतीय लोकांची प्रवृत्ती कशी आहे, खेकड्यासारखी आहे. एक खेकडा वर चढला, दुसरा खेकडा त्याची टांग पकडतो, दोघे धावात्मक खाली पडतात. मग पडलेला पुन्हा वर चढतो, मग त्याने दुसरा त्याची टांग वगळतो. अशा प्रकारचे चक्र आपल्या समाजामध्ये चालू आहे. म्हणून आपण मागं आहोत, म्हणूनच विदर्भ मागासलेला आहे. रविभाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे. जनजागृती करण्याचं काम तुमच्यावर जबाबदारी आहे, कारण तुम्ही सोशल वर्कर आहे, तुम्ही यांचे लीडर आहात, तुम्ही नेतृत्व या ठिकाणी करत आहात. म्हणून आमच्या सोबत तुमची देखील जबाबदारी आहे की लोकांमध्ये अशा प्रकारची जनजागृती निर्माण करणं. 2 कोटी रुपयाची प्रॉपर्टी घेऊन आम्हाला की अमरपट्टा घेऊन आलो आम्ही इथं. किती वर्ष जगणार आम्ही या ठिकाणी जे उभे दिसतात. आणि 2 कोटी रुपयाची आम्हाला काय गरज आहे, ईश्वराने एवढं दिलंय आम्हाला भरभरून की आम्हाला 2 पैसे कोणाला मागायची गरज नाही. आम्ही कोणता शौक पूर्ण नाही आम्हाला, आम्ही पण हा शिक्षणाचा शौक मात्र आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि सर्व पालक लोकांना आश्वासन देतो की काळजी करण्याचं कारण नाही, इंग्रजी माध्यमातली शाळा त्या ठिकाणी सुरू होणार म्हणजे सुरू होणार. आणि सर्व पालकांचं पुन्हा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि शांततेनं माझं म्हणजे ज्ञानदीप पब्लिक स्कूलची आणि कृष्णाई शिक्षण संस्थेची जी बाजू तुम्ही ऐकून घेतली शांतपणे, ती बाजू आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेली आहे. कदाचित तुम्ही सुद्धा त्या लोकांना सांगाल की अरे लेको तुम्ही काय केलंय, जे भलं होत होतं त्या ठिकाणी चित्र पालटून गेलं असतं, तिथलं लुक वेगळं झालं असतं,
अनेक लोक शाळेमध्ये आले असतील, आम्ही मंदिरापर्यंत नेलं असतं, मंदिरामध्ये दानपेटीमध्ये गेले असते, त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की जीवनपुऱ्यामध्ये देखील 500 वर्ष जुनं बालाजी मंदिर आहे, एकदा तरी जाऊन पहा. किती लोकांना माहित आहे लोटांगण होतात म्हणून. सुलतानपुऱ्यातले लोटांगण होतात हे बऱ्याच लोकांना माहित आहे, पण जीवनपुऱ्यात 500 वर्षापासून लोटांगण होऊन राहिले ते अजूनही अचलपूर परतोड्यातल्या लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणजेच आपण प्रसिद्धीमध्ये सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये कमी पडत आहोत. जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही हे देवस्थान मोठे होणार नाही. म्हणून माझी अशी इच्छा आहे की देवस्थानमध्ये जीवनपर्यंतल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं, यावं आणि त्या पदाला जो न्याय देऊ शकत असेल त्यांनीच ते पद स्वीकारावं. नाही तर आता सहाय्य केल्या घरी जाऊन म्हणता मला आठवण नाही राहिलं सहाय्याचं, असे पदाधिकारी काय उपयोगाचे. आणि संस्थेचं काय मोठं करणार आहेत, जे आठवण विसरतात, सकाळी काय जेवलं त्यांना माहित नाही, आपण कशावर सहाय्य केल्या ते माहित नाही, की खरोखरच बालाजी संस्थांचा उद्धार करू शकतील का. म्हणून सर्व पालकांना विनंती करतो की आपण आमच्या कार्याला त्या ठिकाणी आपण सहकार्य करा अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि भाऊ बोलणार आहे 2 मिनिटं.